तदबुद्धयस्तदात्मानस्तनिष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननी धूर्त कल्मषाः. 17. तत बुद्धयः, ज्यांची बुद्धी सदैव भगवत परायण असते, ज्यांची बुद्धी सदैव भगवत परायण असते. तत आत्मनः, ज्यांचे मन सदैव भगवत परायण असते. तत निष्ठाः, ज्यांची निष्ठा केवळ भगवंतांकरिताच असते. तत परायणाः, ज्यांनी भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतला आहे. गच्छन्ती, जातात. पुन्हा आवृत्ती, मुक्तीला. ज्ञानाद्वारे निर्धूत धुवून गेली आहेत. कल्मषाः, कल्मष किंवा दोष. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तीपथावर अग्रेसर होतो. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परम सत्य आहेत. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे. सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे. परतत्व म्हणजेच परम सत्य होय आणि तत्ववेत्ते या परतत्वालाच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान म्हणून जातात. भगवान हे सर्वोच्च परतत्व आहेत. भगवंतांहून अधिक दुसरे काहीही नाही. भगवान सांगतात की मत्तः परतरम ज्ञान्यत्य किंचिदस्ति धनंजया. निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहेत. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहेत, किंवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे, निसंशय त्याची सर्व कल्मषे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परम सत्याचे संपूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावना भावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत, एकाच वेळी भेद आणि अभेद आहे आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तीपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो.